15 सप्टेंबर 2025चा हा शासन निर्णय आहे। या निर्णयामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य हे आता 1500 वरून 2500 रुपये इतके करण्यात येणार आहे। तर बघूया या शासनाच्या निर्णयामध्ये शासनाने काय म्हटलेलं आहे। तर बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे। या संदर्भात सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य हे 1500 वरून 2500 इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने सदरहून योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून 2500 इतके करण्याबाबतची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाल्यानंतर खालीलप्रमाणे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर हा काय नक्की निर्णय आहे तर बघूया। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य हे 1500 वरून 2500 करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे। म्हणजे आता या सर्वांचं जे अर्थसहाय्य 1500 रुपये जे मासिक मिळत होतं ते आता 2500 रुपये एवढे होणार आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येणार आहे। सदर अर्थसहाय्य वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना बघा कोणकोणत्या यामध्ये पात्र असणार आहेत तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन पेन्शन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील। ही योजना ही कोणाकोणाला लागू राहील हे इथे सांगितलेलं आहे। याशिवाय त्यांनी काय सांगितलेलं आहे तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या संलग्न खात्यामध्ये करण्यात येणार आहे। आणि फार महत्त्वाची बाब म्हणजे काय तर सदरची वाढ ही कधी मिळणार आहे तर ऑक्टोबर 2025 पासून लागू राहणार आहे। म्हणजे ऑक्टोबर पासून ही वाढ आहे ही त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। फार महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे की जे दिव्यांग होते, जे वृद्ध होते, यांची अनेक वर्षांपासून ही मागणी होती की आम्हाला त्यामध्ये वाढ करावी आणि ती शासनानं अखेर आता केलेली आहे। तर हा शासन निर्णय खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, तुम्हाला हवा असेल तर तिथून तुम्ही डाउनलोड करून तो पाहू शकता।